नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा व्हिडिओमधून काही माहिती नवीन मिळत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सगळ्यांना सांगा किंवा तुमच्यामध्ये चर्चा करा. पहिल्यांदा अमेरिकन मार्केट आपण पाहूया. अमेरिकन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी शेअरमध्ये तेजी होती, कारण बुधवारी अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, मेटा याचे रिझल्ट आहे. इराण म्हणजे इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात जे युद्ध चाललं आहे त्याच्यामध्ये इराणने एक नवीन प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावावर आता अमेरिका विचार करत आहे. इराण म्हणते की पहिल्यांदा सीज फायर करा, मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खोलण्याचा विचार केला जाईल आणि अणुबॉम्बच्या बाबतीत मात्र ते सध्या तरी ती चर्चा स्थगित ठेवा. तर या प्रस्तावावर विचार करणं चालू आहे. पण ट्रम्पनी आता त्यांचा मोर्चा चीनकडे वळवला आहे. चीनमध्ये काही टीपॉट रिफायनरीज म्हणतो आपण तशा आहे, हंगेली रिफायनरीज आणि तिची 40 जहाजं जी आहेत ती इराणमधून क्रूड घेतात आणि ते रिफाईन करतात. तर या जहाजांना आणि त्याचप्रमाणे या रिफायनरीला इराणमधून क्रूड आयात करायला बंदी केली आहे. काही का असेना आपल्याला नवीन ज्ञान मिळत आहे. ही जी सगळी जहाजं आहेत ना त्यांना शॅडो फ्लीट म्हणतात. आता शॅडो फ्लीट म्हणजे काय, तर जी जहाजं आपली ओळख लपवतात, त्याचप्रमाणे जहाजात कुठला माल आहे तेही सांगत नाहीत, म्हणजे पळापळीचा उद्योग करतात आणि इराणमधून किंवा कुठूनही माल लपून छपून दुसरीकडे नेतात. यांना शॅडो फ्लीट म्हणतो आपण. अशा शॅडो फ्लीटनं इराणमधून तेल आयात करायला बंदी घातली. आणि दुसरं काल त्यांनी सांगितलं मॉस्किटो फ्लीट. आता मॉस्किटो फ्लीट जवळजवळ 5,000 इराणनी उतरवली आहे. ही मॉस्किटो फ्लीट म्हणजे काय, छोटे छोटे पडाव म्हणूया आपण, जे खूप वेगाने जातात किंवा होड्या या खूप वेगाने जातात. त्यामुळे कोणी बॉम्बिंग करत असेल तरी त्यांना त्या होड्या पकडता येत नाहीत. अशा मॉस्किटो फ्लीट पुष्कळ इराणनी समुद्रात उतरवल्या. चायनामध्ये ज्या टीपॉट रिफायनरीज आहेत त्यांच्या बाबतीत जे निर्बंध अमेरिका लादून राहिली आहेत ते चीनला पसंत नाही आहेत. त्यामुळे चीनने या संदर्भात विरोध दर्शवला. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1,151 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,124 कोटीची. बॉन्ड यील्ड 4.33 आहे. क्रूड मात्र 109च्या लेव्हलवर येऊ घातलं आहे आणि डॉलर इंडेक्स 99 आहे. उद्या फेड रेटच्या संदर्भात निर्णय देईल. जेरॉम पॉवेल यांची ही बहुतेक शेवटची पॉलिसी आहे. RBIने एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस मॉडेल आता RBI फॉलो करणार आहे. म्हणजे पूर्वी काय होतं,
2-3 प्रीमियम दिले नाहीत, काही झालं तर त्यामुळे जो लॉस होईल त्या संदर्भात काही प्रोव्हिजन केली जायची. आता लोन दिल्याबरोबर जो काही लॉस होईल किंवा जो एक्सपेक्टेड लॉस आहे त्याची प्रोव्हिजन करावी लागेल. आणि जेवढ्या प्रमाणात तुम्ही क्रेडिट दिलं असेल त्या प्रमाणात ती प्रोव्हिजन करायची आहे. म्हणजे क्रेडिट लॉस विचारात घेऊन त्या प्रमाणात ती प्रोव्हिजन करायला लागेल. आणि सुरुवातीलाच बॅड लोन ओळखून त्याच्यावर नियंत्रण करायला लागेल. पूर्वी हे वर्षाच्या शेवटी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जायचा. आता असं न करता सुरुवातीलाच धोके विचारात घेऊन त्या धोक्यांसाठी काय करता येईल तर सुरक्षेचे उपाय सुरुवातीलाच करावे लागतील असं RBIचं म्हणणं आहे. आणि ही जी पॉलिसी आहे, एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस जे धोरण RBI अवलंबणार आहे ते 1 एप्रिल 2027 पासून अंमलात येईल. काही बातम्या आहेत तर काही रिझल्ट आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कार्नॉट टेक्नॉलॉजीमध्ये प्रमोटर बरोबरची जी शेअर परचेस ॲग्रीमेंट होती ती एक्झिक्यूट करून 28.03 एवढा स्टेक महिंद्रा अँड महिंद्रा घेत आहे. त्यामुळे कार्नॉटमध्ये त्यांचा 80.72% स्टेक होईल. SBI जनरल इन्शुरन्सचा रिझल्ट आला, त्यांचं प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं. करूर वैश्य बँक हिने तामिळनाडूमध्ये शिवगंगा इथे नवीन शाखा उघडली तर तिरुपूर इथे डिव्हिजनल ऑफिस उघडलं. सूर्या रोशनीला 2 ऑर्डर्स मिळाल्यात. एक ऑर्डर 68 कोटीची आणि एक ऑर्डर 17 कोटीची. ह्या ऑर्डर्स ERW स्टील आणि ERW कार्बन स्टील पाईपसाठी मिळाले आहेत. IRFCला जो फाईन बसवला होता LODR फाईन आणि पेनल्टी या दोन्हीही गोष्टी 2022 ते 2026 या कालावधीसाठी जो फाईन आणि जी पेनल्टी होती ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने माफ केली आहे. IOC लिबियाच्या ब्लॉकमध्ये त्यांना नवीन गॅस आणि ऑइलचा शोध लागला. बालाजी एमाइन्स अमोनियाच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा होऊ लागल्यामुळे अमोनिया बेस असलेल्या प्रॉडक्टचं उत्पादन पुन्हा त्यांनी सुरू केलं. एस्कॉट्स डिजिट्रॅक सिरीजमध्ये 2 नवीन मॉडेल एस्कॉट्सनी लॉन्च केली आहेत. विनलास बायो 30 एप्रिल ते 7 मे या कालावधीत ते 47 कोटीचा बायबॅक करणार आहेत. सिटी युनियन बँकेने आणखीन 13 शाखा उघडल्या आहेत. आता त्यांच्या शाखांची संख्या 1000 झाली आहे. ट्रेंटनी बोनससाठी 29 मे ही रेकॉर्ड डेट ट्रेंटनी ठरवली आहे. आता आपण काही रिझल्ट बघूया. किर्लोस्कर न्यूमॅटिक यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे आणि एका शेअरचं 2 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहेत. ₹8.50 डिव्हिडंड आहे. अल्ट्राटेक सिमेंट प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या आणि 9% ग्रोथ झाली आहे. सेल्स व्हॉल्यूम्स वाढले. ₹240 यांनी डिव्हिडंड दिलं आहे, स्पेशल डिव्हिडंड. SBI कार्डचं प्रॉफिट वाढलं आहे
रेव्हेन्यू वाढला आहे आणि मार्जिन कमी झालं आहे. महिंद्रा हॉलिडेज यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. कोल इंडिया प्रॉफिट वाढलं आहे 11%, रेव्हेन्यू पण वाढला आहे 6%, मार्जिन वाढलं आहे. आणि कोल इंडियाने ₹5.25 डिव्हिडंड दिला आहे. बोंडाडा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी. प्रताप स्नॅक्स तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू मार्जिन दोन्हीही वाढलं आहे, शेअर तेजीत राहू शकतो. रोझारी बायो प्रत्येक गोष्ट वाढली आहे, शेअर तेजीत राहील. नवीन मुंबईमध्ये त्यांनी R&D फॅसिलिटी सुरू केली आहे. कॅनरा रोबेको यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं आहे, शेअर मंदीत जाईल. ₹2.50 डिव्हिडंड. फिनिक्स मिल यांचा रिझल्ट चांगला आला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. ₹2.50 डिव्हिडंड दिला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. वेबसॉल एनर्जी प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन मात्र कमी झाला आहे. एस्कॉर्ट्स कोबोटा 7 मे रोजी डिव्हिडंडवर विचार करण्यासाठी बैठक आहे. प्रीमियर एनर्जी 4 मे रोजी डिव्हिडंडवर विचार करणार आहेत. ॲझटेक लाईफ लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. AGI ग्रीन पॅक प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. पंजाब सिंध बँक प्रॉफिट वाढला पण नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं. ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA वाढले. अडाणी टोटल प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. युनिकॉमर्स ई सोल्युशन प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. यांनी ₹3 डिव्हिडंड दिला. रॅलीज इंडियाने लॉस खूप कमी केला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. बजाज हाऊसिंग प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले, शेअर तेजीत राहू शकतो. AU स्मॉल फायनान्स बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले, ₹1 डिव्हिडंड, शेअर तेजीत राहील. सिटी युनियन बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले. 3 शेअरला 1 शेअर बोनस दिला, ₹2 डिव्हिडंड दिला. पिरामल फायनान्स प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ₹11 डिव्हिडंड दिला. निपॉन लाईफ प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. यांना अदर लॉस झाला 33 कोटींचा आणि अदर इन्कम झालं 23 कोटी. यांनी ₹12.50 डिव्हिडंड पिरामल फायनान्सनी दिला. आता काल आपण 2 गोष्टी पाहिल्या होत्या की महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स हा शेअर तुफान वाढला आणि ॲक्सिस बँकेचा शेअर मात्र घसरला. तर महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स का वाढला, तर त्यांची जिओग्राफिक आणि एन्व्हायरमेंट याच्यामधली प्रोव्हिजन त्यांनी 217 कोटींनी वाढवली. त्यामुळे धोका जरी आला तरी त्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध आहे. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन केलं आहे, त्यामुळे त्यांची ग्रोथ झाली आहे. मॅनेजमेंटची कॉमेंट्री एकदम स्ट्रॉंग होती. ॲसेट क्वालिटी सुधारली आहे, स्लिपेजेस कमी झाले.
फी इन्कम ग्रोथ चांगली आहे. आता ॲक्सिस बँकेचा शेअर का पडला, तर नेट इंटरेस्ट इन्कम आणि ऑपरेटिंग प्रॉफिट दोन्हीही अपेक्षेपेक्षा कमी आले. 2,000 कोटीची त्यांनी वन टाईम प्रोव्हिजन केली. ॲडव्हान्सेस ग्रोथच्या तुलनेमध्ये NII वाढण्याचा वेग हा कमी आहे, म्हणून ॲक्सिस बँकेचा शेअर पडला. तामिळनाडू मर्कंटाईल बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, प्रोव्हिजन NPA कमी झाले, प्रोव्हिजन्स वाढल्या, ₹12.50 डिव्हिडंड. सुप्रीम इंडस्ट्री प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, ₹25 डिव्हिडंड. वरुण ब्रिव्हरेजेस प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं, 50 पैसे डिव्हिडंड. जिंदाल शॉ रिझल्ट खराब आहे, शेअर मंदीत जाऊ शकतो. ट्रेंट बोनसची रेकॉर्ड डेट 29 मे. रेलटेलला 145 कोटीची ऑर्डर ईस्टर्न कोलफील्डकडून मिळाली. संवर्धना मदरसन लिसिन इंडियामध्ये ते 51% स्टेक घेणार आहेत. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले मंदीत जातील ते आपण बघूया. काल एक डेटा प्रसिद्ध झाला. त्या डेट्यामध्ये 13 कोटी एवढी शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्यांची संख्या झाली आहे. त्यामध्ये महिलांचा सहभाग खूप आहे आणि भारतातल्या जवळजवळ प्रत्येक ठिकाणाहून शेअर मार्केटमध्ये लोक व्यवहार करत आहेत आणि त्याचा परिणाम BSE आणि MCX दोन्हीवरही होईल. त्यामुळे दोन्ही शेअर तेजीत राहतील. MCX, BSE, टाटा पॉवर, डिक्सन, प्रताप स्नॅक्स, पिरामल फायनान्स, AU स्मॉल फायनान्स हे सगळे तेजीतले देते मी. MCX, BSE, टाटा पॉवर, डिक्सन, प्रताप स्नॅक्स, पिरामल फायनान्स, AU फायनान्स, सिटी युनियन, सुप्रीम इंडस्ट्री, वेदांता, हिंदुस्तान कॉपर, रेलटेल, बजाज हाऊसिंग, फिनिक्स मिल, वरुण ब्रिव्हरेजेस, आयशर मोटर. हंटर ही जी बाईक त्यांनी काढली त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. निपॉन लाईफ त्यांचा मार्केट शेअर वाढतोय. व्होल्टास, कोल इंडिया, रॅलीज, अल्ट्राटेक, अडानी टोटल, AB रियल, सिटी युनियन, रोझारी बायो, फोर्टिस हेल्थकेअर, ज्युपिटर वॅगन, ऑइल इंडिया, HOEC, ONGC, पंजाब सिंध बँक आणि सुप्रीम इंडस्ट्री. तर मंदीमध्ये कॅनरा बँक, कॅनरा रोबॅको, जिंदाल शॉ आणि युनियन बँक. तर बघूया काय काय होत आहे ते. मी पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. त्यामुळे मलाही व्हिडिओ करायला उत्साह येतो आणि माझ्या वयाच्या दृष्टीने त्या उत्साहाची अतिशय मला गरज आहे. सबस्क्रायबर्स वाढले की आपण अधिक वेगाने आणखीन वाचन करून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असा जोम मिळतो, उत्साह येतो. म्हणून सबस्क्राईब करा. बघूया आजचं मार्केट कसं होतं आहे ते. नमस्ते.